गुहागर नगरपंचायतीमध्ये 17 वार्डमध्ये निवडणूक होत आहे. त्याच्यातच वार्ड क्रमांक 2मध्ये लक्षवेधी अशी निवडणूक होत आहे. वार्ड क्रमांक 2मध्ये गुहागर ग्रामपंचायतचे माजी सरपंच व नरेश शेटे यांचे बंधू सतीश शेटे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून निवडणूक लढवत आहेत. गेल्या 5 वर्षात गुहागर शहर परिसरात विकासकामे न झाल्याने आपण ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले. याआधी 2011मध्ये ते सरपंच असताना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करून गुहागर ग्रामपंचायतला विकास रत्न पुरस्कार देण्यात आला होता. या निवडणुकीबद्दल काय म्हणतायत सतीश शेटे ते आपण पाहूया. सर, तुम्ही इलेक्शनला जे उभे राहिलात, तुमची काय ध्येय आणि उद्दिष्ट आहे? काय माहिती आहे, नगर ग्रामपंचायत असताना एवढा निधी नव्हता, तरीसुद्धा आम्ही कामं भरपूर केली. काय आणखीन आता जेव्हा नगरपंचायत स्थापन झाली त्या पहिल्या टर्मला भरपूर कामं झाले तिकडे. काय आणि आता दुसऱ्या टर्मला काहीच काम झालं माझ्या विभागात. ह्या 2 नंबर वॉर्डमध्ये एकही काम झालेलं नाही. त्याच्यासाठी मी पण आता काय बोललो की त्याला आपल्याला जनता निवडून देते, आणखीन आपण कामं नाही करायची. म्हणून मी एक निश्चय केला की ह्या वेळेला आपण पण बघूया, मला जर जनतेने निवडून दिला तर मी त्यांची कुठलीही कामं असतील ती शासनाच्या दरबारापर्यंत मी पोचवीन, आणखीन ती करून घेईन. सर, सरपंच कालावधीत असं तुम्ही कोणतं विशेष काम केलं की ग्रामस्थांनी तुम्हाला लक्षात ठेवा असं वाटतं? आमची पाणी योजनेची जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये समुद्राचं पाणी वरती जायचं आणि आमचं सर्व पाणी एकदम मचूळ व्हायचं. तर ते येऊ नये म्हणून मी 25 लाखाचा बंधारा आम्ही त्यावेळेला मंजूर केला आणि ते झाला पण. तिथपासून आमच्याकडे अजिबात मचूळ पाणी येत नाही. सर, सरपंच कालावधीत ग्रामपंचायतीला एक विशेष पुरस्कार मिळाला, त्याबद्दल काय सांगा? त्यावेळेला म्हणजे जी आम्ही काय कामं केली त्याची दखल पृथ्वीराज चव्हाण साहेब म्हणजे मुख्यमंत्री होते, त्यांनी ते सर्व बघितलं. आणखीन राष्ट्रपतींच्या पर्यंत ते पोचलं आमची फाईल ती, आणि त्याने आम्हाला ते विकासरत्न पुरस्कार जाहीर केला. सर, या निवडणुकीत मतदारांना तुम्ही काय आव्हान कराल आणि काय सांगा? मी मतदारांना एवढाच सांगितलेलं आहे की माझी ही शेवटची टर्म आहे आणि मी ज्या वेळेला ग्रामपंचायतीमध्ये होतो ते तुम्ही मला तुमची सेवा करायला मला चान्स दिलात, तसाच जर ह्या वेळेला दिलात तर तुमची जी काय कामं असतील ती मी शासन दरबारी जाऊन मी तुमची मार्गी लावीन, करून दाखवीन.